शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी वैशाली. मृग नक्षत्र आता संपलंय आणि आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झालीये. या नवीन नक्षत्रात आपल्या शेतात पाऊस कसा येईल याची चिंता आणि उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे. आज 22 जून संध्याकाळचे 5:45 वाजलेत. आज रात्री आणि उद्या आपल्या भागात हवामान कसं राहील आणि महत्त्वाचं म्हणजे 23 ते 29 जून म्हणजे आर्द्रा नक्षत्राच्या या पहिल्या आठवड्यात पावसाचा काय अंदाज आहे हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग. काल दिवसभरात पाऊस कसा होता? काल दिवसभरात नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पालघर आणि ठाण्याच्या उत्तरेकडील काही भागांनाही पावसानं चांगलाच जोडपलं. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा आणि कोल्हापूर, सातारा, पुण्याच्या घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. चंद्रपूर आणि यवतमाळच्या काही ठिकाणी थोडा जोर होता, पण मोठा पाऊस नव्हता. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात काल विशेष पाऊस झाला नाही. गेल्या आठवड्याभरात कुठे चांगला पाऊस झाला? मागच्या आठवड्यात कोकण आणि घाट माथ्यावर खूप चांगला म्हणजे मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात म्हणजे धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर इथेही चांगल्या पावसाच्या सरी पडल्या. पण ह्याशिवाय राज्याच्या बाकी भागांमध्ये पावसाचा जोर कमीच होता. बुलढाणा, अमरावती, वर्धा या भागात थोडाफार पाऊस होता, पण मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि सोलापूरच्या भागात पाऊस खूप कमी झाला. हवामान खात्याचा अंदाज आणि सध्याची परिस्थिती तुम्हाला आठवत असेल, हवामान खात्याने यावर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत 106% पावसाचा अंदाज दिला होता. पण काही ठिकाणी अजून पाऊस कमी आहे, तर हा अंदाज पूर्ण पावसाळ्याचा आहे. आत्तापर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झालाय, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागात पाऊस कमी आहे. पण काळजी करू नका, येत्या काळात या भागातही पाऊस वाढेल अशी आशा आहे. आता पाऊस का आणि कुठे येतोय? आज रात्रीचा अंदाज. सध्या पावसाला मदत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या उत्तरेकडे जास्त सक्रिय आहेत. म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या जवळ कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे तिकडे जास्त ढग जमा झालेत. आपल्या राज्याच्या उत्तर भागात ढगाळ वातावरण आहे, पण सॅटेलाईट फोटोमध्ये दिसतंय की दक्षिणेकडे पावसाचे ढग कमी आहेत. तरीही चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळचा काही भाग, भंडाऱ्याचा उत्तर भाग, अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या आसपास पावसाचे ढग आहेत. घाटमाथ्यावर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघरच्या काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. आज रात्री ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतील, त्यामुळे अकोला, अमरावती, यवतमाळचा थोडा भाग, चंद्रपूर, गडचिरोलीचा बराचसा भाग आणि गोंदियाच्या काही भागात पावसाच्या सरी पडतील. बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि क्वचितच एखादी हलकी सर किंवा थेंब पडू शकतात. कोकण आणि घाटमाथ्यावर मात्र थोड्या जोरदार सरी येऊ शकतात. कोणत्या तालुक्यात आज रात्री पाऊस येऊ शकतो? अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरकडे एक छोटासा पावसाचा ढग दिसतोय, तिथे हलके थेंब पडू शकतात. चंद्रपूर आणि गडचिरोली तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस दिसेल. उमरखेड, धानोरा, चामोर्शी इथेही पावसाची शक्यता आहे. अकोला आणि मूर्तिजापूरच्या आसपास आणि गोंदिया तालुक्यात पावसाच्या सरी दिसू शकतात. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव आणि कन्नडच्या आसपास रात्री थोडा पाऊस होऊ शकतो. पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज कसा आहे? उद्या म्हणजे सोमवार नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, पण सगळीकडे सारखा नसेल. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा घाट आणि कोकण किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पाऊस होऊ शकतो. नगर, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली इथे मात्र मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. एखादी हलकीसर येऊ शकते. मंगळवारी मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर इथे हलका ते मध्यम पाऊस दिसू शकतो, पण काही ठिकाणी हवामान कोरडंही राहू शकतं. कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊस होईल, पण इतर ठिकाणी पाऊस जास्त नसेल. तर शेतकरी मित्रांनो, हा होता आज रात्रीचा, उद्याचा आणि येणाऱ्या संपूर्ण आठवड्याचा आपल्यासाठी सोप्या भाषेतला हवामान अंदाज. हवामानातील प्रत्येक बदल आणि त्याचा तुमच्या शेतीवर होणारा परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत असाच सोप्या भाषेत पोहोचवत राहू. अधिक माहिती आणि ताज्या बातम्यांसाठी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर जो व्हॉट्सॲप दिसतोय त्यावर क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.